उपवासाची रेसिपी ती काय बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी इथे आधी पॅन घेतलेला आहे आपण एक. मग इथे घेतले वरीचे तांदूळ आणि साबुदाणा अर्धी वाटी वरीचे तांदूळ आणि साबुदाणा हे दोन्ही आपल्याला एकत्र गरम करून घ्यायचे आहेत ना. हो. एकत्रच असे आपल्याला त्याला गरम करून घ्यायचे. हे बघा इथे आता आपण गरम करून घेतलेलं आहे. आता आपण काय करतोय बारीक करून घेऊया. मिक्सर लावते. गरम असताना बारीक करायचं. जास्त गरम नसतं ते, आपण साधारण गरम केलेत. हाताला आपल्या गरम लागतील एवढे गरम केलेले. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. इथे आता आपण बारीक करून घेतलेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. आता इथे आता आपण कढई तापत ठेवलेली आहे. त्यात आपण पहिले काय टाकतोय, 1 वाटी पाणी टाकले. 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. थोडंसं जिरं, मिरची बारीक कापले. हा 1 बटाटा किसून घेतलाय. 2 कच्चा बटाटा आहे. 2 घेतले. मीठ त्या साईडला राहिलं. त्यात टाकतोय तर थोडंसं मीठ. त्यात आपण काय टाकतो, थोडंसं तेल टाकते. इथे थोडंसं आपण तेल टाकून घेतलं. थोडंसं आता आपण त्यात ते मिश्रण टाकणार जे साबुदाण्याचं आणि वरीच्या भाताचं आपण करून घेतलेलं आहे बारीक. असा हलवत राहायचं जेणेकरून गुठली होणार नाही. तर गॅस बंद करतो. त्यात आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. थोडा वेळ ठेवूया. 1-2 मिनटं ना. हो, 2-3 मिनटं ठेवूया. तिथं आपली 1-2 मिनटं झालेली आहेत. आता आपण ह्याला काढून घेणार आहोत ना. हो. आता आपण ह्याला डिशमध्ये काढून घेतो. इथे मस्त की वाफ येते, बघू शकता तुम्ही. गरमागरम आहे. गरम आहे ना, जरा थांबूया. एवढं गरम नाही मुळाला होणार. ह्याला आता आपण थोडं थंड करून घेऊया. चटणी आता ते तिथे थंड होतंय तोपर्यंत आपण इथे चटणीची तयारी करून घेऊया, म्हणजे चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे आपण ओलं खोबरं घेतलेलं आधी थोडंसं. 2 मिरच्या आहेत.
थोडंसं मीठ चवीनुसार असं घेतलेलं आपण. आधी फिरून घेऊ, नंतर पाणी टाकू. आता इथे आपली चटणी झालेली आहे, तर आपण हिला काढून घेणार आहोत. आता इथे आपण फोडणीसाठी भांडं ठेवलेलं आहे, चटणीला आपल्याला फोडणी द्यायची म्हणून. आणि इथे आपण घेतलं आहे थोडंसं दही. आता हे बघा, चटणीमध्ये आपण थोडंसं दही टाकतोय, जास्त नाही, एकदम थोडं. इथे थोडंसं आपण दही टाकून घेतलेलं आहे. आता इथे फोडणीला आपण थोडंसं तेल घेऊया. ते आपण तेल घेतलेले. आता तेल तापलं की आपण त्यात टाकणार आहोत राई. आता आपण इथे फोडणी देऊया. असं करायचं असतं जेणेकरून त्याचा हे बघ, इथे मस्तपैकी आता आपण फोडणी दिलेली आहे. मस्त राईची फोडणी दिली, वास पण मस्त सुटले फोडणीचं. आता आपण ह्याला साईडला ठेवून पुढची तयारी करूया. आता इथे आपण मळून घेते, थंड झालेलं आहे. एकदम थंड नाही आहे, व्यवस्थित आहे. जास्त पण थंड करून घ्यायचं नाही आहे, नाहीतर ते कडक होतं ना. तेल घेते थोडंसं हाताने, थोडंसं. इथं मस्तपैकी मळून घेतो आपण. आता आपण हे जे बनवणार आहोत वडे, असे गोल 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 करायचे आणि चपटे करायचे आणि मधून होल मारायचा. छोटे छोटे केले, थोडेसे आहेत ना आपले, छोटे केले. तुम्हाला मोठी साईज हवी तर मोठे पण करू शकता. अशीच आपण सर्व बनवून घेणार आहोत. आता इथे आपले वडे झालेलेच बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याला तेलात सोडूया. हे बघा, इथे आता आपण तेलात सोडून घेतलेले आहेत. मस्त आलेत ना बघ वरती. हे बघा, इथे आपण पलटी मारून घेतो त्यांना. त्यांना मस्तपैकी आपण फ्राय करून घेणार आहोत. फुगले. इथे आपण दुसरे पण टाकून घेतलेले आहेत. इथे आधीचे झालेले आहेत आपले, बघू शकता तुम्ही. आणि हे पण टमटमीत असे फुगलेले आहेत. आता आपण ह्यांना पलटी मारून घेतोय.
आणि सेम तसेच फ्राय करून घ्यायचं आपल्याला ते पण. करते. आता आपण इथे काढून घेतोय. बघ तेल पण जास्त लागत नाही आणि फुगलेत पण छान आपले. मस्त कलर पण आलाय, फुगलेत पण छान मस्त असे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. गरम गरम आहेत हे बघा. मस्त झालेत. आतून पण मस्त लेअर आलेले आहेत. आपण आता हे डिशमध्ये घेऊया. इथे आपली चटणी पण झालेली मगाशी. यात कढीपत्ता पण चालेल, पण आता कढीपत्ता नव्हता म्हणून नाही घातला. तर इथे आपले उपवासाचे वडे आणि चटणी असं रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडतील. थँक्यू.